नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या पुणे मंडळाची जी सोडत होती त्या लॉटरीची सोडत कधी होणार याची वाट पाहत असतानाच पुण्यामध्ये घर घेणाऱ्यासाठी PMRDA कडून एक लॉटरी प्रसिद्ध करण्यात आली। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुद्धा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य यासाठीची सोडत ही सध्या चालू आहे। हे असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 भूखंडाची विक्री करणार असे सांगण्यात आलेले आहे आणि हे भूखंड कुठे असणार आहेत, तसेच याची सोडत कधी येणार आहे याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या पुणे मंडळाची जाहिरात ही सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। यानंतर 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि तब्बल 2,15,000पेक्षा जास्त अर्जदारांनी यामध्ये अर्ज केले आणि लॉटरीची सोडतीची वाट पाहत असतानाच 3 वेळा त्यास मुदतवाढ देण्यात आली। हे असतानाच पुण्यामध्ये घर घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांसाठी PMRDA तर्फे EWS आणि LIG गटातील अर्जदारांसाठी नवीन जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली। याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच या चॅनलवरती बनवलेला आहे। त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा तुम्ही पाहू शकता। तसेच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही योजनेची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम तयार ठेवायची आहे। अर्ज भरून आपलं घर बुक करायचं आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या लॉटरीमध्ये अटी आणि शर्ती या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। या लॉटरीचं स्वरूप काय असणार आहे, ही प्रोसेस कशी करायची आहे, अर्ज कसा करायचा आहे, पैसे भरण्याच्या पद्धती काय आहेत आणि ही घरे कोणत्या ठिकाणी असणार आहेत, त्या घरांचं क्षेत्रफळ आणि त्यांच्या किमती काय असणार आहेत, त्याबद्दलचे आपण सविस्तरपणे 2 व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे। त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 भूखंडांची विक्री केली जाणार आहे। हे भूखंड नेमके कुठे असणार आहेत आणि ही लॉटरी कधी येणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती ही सकाळी या वृत्तपत्रामध्ये आलेली होती। ती नेमकं काय आहे आपण त्याची माहिती घेऊया। म्हाडा अंबरनाथमधील 5 भूखंडाची विक्री करणार, आचारसंहितेनंतर निविदा काढणार। म्हाडा महसूल उभा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसणाऱ्या ठिकाणच्या भूखंडांची विक्री करणार आहे। याबाबत आचारसंहितेनंतर कोकण मंडळाकडून निविदा काढली जाणार आहे। मुंबई बाहेर MMR क्षेत्रात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोठ्या प्रमाणात घरे उभारली जात असली तरी मोजक्या ठिकाणच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे ज्या ठिकाणच्या घरांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने गैरसोय आहे, अशा ठिकाणच्या भूखंडाची विक्री करून महसूल उभा करण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत। त्याचाच भाग म्हणून म्हाडा अंबरनाथ येथील 5 भूखंडांची विक्री करून महसूल उभा करणार आहे। त्याच्यासाठी निविदा आचारसंहितेनंतर कोकण मंडळाकडून काढल्या जाणार आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाचे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, खोनी, शिरढोण अशा वेगवेगळ्या ठिकाणी भूखंड असून त्यावर परवडणारी घरे उभारून त्याची लॉटरीद्वारे विक्री केली जाते। मात्र अनेक ठिकाणचे भूखंड रेल्वे स्थानक किंवा मूळ शहरापासून दूर असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत, पायाभूत सुविधांचा अभाव आहे। त्यामुळे अशा ठिकाणी घरे उभारल्यास त्यांना फारशी मागणी नसते। म्हाडाचे अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून सुमारे 2-2.5 किलोमीटर अंतरावर 800 ते 1000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 5 भूखंड आहेत। त्यामुळे म्हाडाने त्या ठिकाणी घरे न बांधता विक्री करून निधी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। घरांच्या किमती आवाक्याबाहेर, पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी केवळ म्हाडाची जमीन आहे, म्हणून गृहप्रकल्प उभारताना तेथे रस्ते, पाणी, सांडपाणी अशा वेगवेगळ्या सुविधा स्वखर्चाने निर्माण कराव्या लागतात। त्यामुळे त्या ठिकाणी उभा राहणाऱ्या घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर जातात। परिणामी सर्वसामान्यांकडून म्हाडाची घरे महागडी असल्याची ओरड होते। हे सर्व टाळतानाच भूखंड विक्रीतून होणारा निधी इतरत्र वापरून परवडणारी घरे उभारणे
शक्य होऊ शकेल अशा म्हाडाचा विचार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.